आपल्या कुलस्वामी भैरोबाची यात्रा आहे. मग काय आपलं गँग घेऊन आपण सगळे निघालो भैरोबाची यात्रेला. जशी खोचित एंट्री मारली तसा पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. यावेळी यात्रा कमिटीनं पार्किंगचं नियोजन एकदम जबरदस्त लावलं. आता गेले गेले आपल्याला पहिला दंडस्थान घालायचं होतं. मग पोचल्या युवऱ्या मी दादी आणि पप्प्या पहिला नदीवरती पाण्यात डुबकी मारून दंडस्थान घालायला सुरुवात केली. आता हे परंपरेनुसार चालत आलंय म्हणलं आपल्याला हे केलंच पाहिजे. आपल्या आज्या पंजांपासून चालत आलेली परंपरा या पुन्हा जोपासली पाहिजे. सगळ्यांनी मुखदर्शन घेतलं. तिथनं नदीवर आंघोळ करून मग पोटाला जरा आधार देऊया. तोपर्यंत इकडे सौर्याच्या दाजीने वाढली भाजी. जून झालं तोपर्यंत नवीन गाडा मालक अरुण चव्हाण भाऊ सुद्धा आपल्याला गाठ पडले. तोपर्यंत आपलं गँग बोललं सगळे आपण गुंड उचलाय जायचं. प्रत्येकानं नुसता कनाकन असा गुंड उचलला. मग तिथनं आम्ही गेलो डायरेक्ट देवदर्शन. गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं म्हणलं वेळ तर लागणारच. भैरवनाथाच्या नावानं चांगल बोलो असा गजर प्रवास चालू ठेवला. आता यात्रेचा खरा आनंद काय असतो ह्या चिमुकल्यांच्याकडे बघितल्यावर समजते. पप्पा बास बास म्हणते तरी पण गडी काय ऐकाय तयार नव्हता. फायनली 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही मंदिरात पोहोचलो. आता आतुरता फक्त लागलेली देवाला डोळे भरून पाहणे. तोपर्यंत या भावाने आपल्याला रील्स करतो म्हणून ओळखलेलं. भावानं तुमच्यापर्यंत ही रील्स आले तर 100% कमेंट करा. आणि ज्या भक्तांनी देवाचं दर्शन घेतलं त्या भक्तांना प्रसाद पण होता. आता व्हिडिओ मोठा असल्यामुळे व्हिडिओ 2 पार्ट मध्ये येणार आहेत. पहिला पार्ट आवडला असेल तर तुमच्या भावाला लाईक करा आणि सेकंड पार्ट साठी तुमच्या भावाला फॉलो करा.